नमस्कार, मी सचिन भोसले. तुम्ही जर वरती बघत असाल तर एक फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीतलं दूषित पाणी नदीमध्ये ओढ्यामध्ये चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर मासे मारायला लागले त्या फॅक्टरीमधून आणि झाडांना सुद्धा ते दूषित पाणी चाललंय, झाडांवरती पण परिणाम होतोय. तर आपण हा मेसेज पर्यावरण दिनानिमित्त लोकांना, नागरिकांना देतो. दरवेळेस आपण वृक्ष लावतो, झाडं लावतो आणि पर्यावरण वाचवा असा मेसेज देतो, पण यावेळेस आपण वेगळं काहीतरी केलेलं आहे. कारण हे जे आहे जनजागृती ती केली पाहिजे नागरिकांमध्ये. तुम्ही बघू शकता की पहिल्याच्या काळात एकदम सुंदर असं पर्यावरण होतं, झाडं स्वच्छ होती, हवा स्वच्छ होती, प्रदूषण नव्हतं, पाणी स्वच्छ होतं. आणि आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघू शकता की अनेक वर्षांमध्ये म्हणजे ढग व्यवस्थित टायमात यायचे, पाऊस व्यवस्थित टायमात यायचा, कधी अवकाळी पाऊस नाही झाला, कधी नाही झालं, झाडं व्यवस्थित होते, पशु पक्षी प्राणी व्यवस्थित होते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पाण्यामधले कासव असतील, जलचर प्राणी असतील, मासा असेल, सर्व व्यवस्थित होते, फुलं वगैरे वगैरे एकदम व्यवस्थित होतं. पण नंतर माणसाने स्वतःच्या सुविधेसाठी काय काय गोष्टी निर्माण केल्या. तर तुम्ही बघू शकता इकडं हे प्लास्टिक निर्माण केलेलं. हे प्लास्टिक म्हणजे सर्वात धोकादायक हे मनुष्यासाठी, पर्यावरणासाठी. हे प्लास्टिक जे आहे, प्लास्टिक डिझॉल्व होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. म्हणजे पृथ्वीवरती फक्त प्लास्टिकच नष्ट होत नाही, तर हे जे प्लास्टिक आहे, अल्युमिनियम फॉइल असेल, तसं तुम्ही बघू शकता की इथं ब्रश आहे. हा जो ब्रश आहे हा कधीच डिझॉल्व होत नाही, कारण हा अशा गोष्टींनी ही गोष्ट नष्ट होत नाही. तर तुमचा आयुष्यातला पहिला ब्रश कुठेतरी पृथ्वी तलावावरती असणार आहे. तसेच तुम्ही बघू शकता की इथे बिडी आहे. बिडीने पण सुद्धा प्रदूषण होतं आणि स्वतःची फुफ्फुसं खराब होतात, परिस्थिती खराब होते. तर बिडी आहे. तुम्ही बघू शकता पाण्याची बाटली आहे, हे पाण्याचे झाकणे आहेत, हे तुम्ही कचऱ्यात टाकलं तर याचं म्हणजे नुकसानच होतं. तुम्ही बघू शकता दुधाच्या पिशव्या, ट्यूब असतील, तिथे हे गुटख्याचं पाकिट आहे, हे गुटख्याचं पाकिट सुद्धा डिझॉल्व नाही होत आणि गुटख्याने अनेक नुकसान आहे. नागरिकांना विनंती आहे की पर्यावरणाच्या दिवशी तुम्हाला जनजागृती करण्याचं कारणच असं आहे की तुम्ही देश वाचवा, पृथ्वी वाचवा, झाडं वाचवा, झाडं जगवा, प्लास्टिकचा वापर कमी करा. कारण तुम्ही बघू शकता ओढ्या नाल्याची हालत अशी झालेली, अत्यंत खराब पाणी झालेलं आहे. सिमेंटांच्या मुळे आणि शहरांच्या वाढीमुळे अत्यंत दयनीय परिस्थिती झाली आहे पुण्याची. आणि या सिमेंटमुळे तुम्ही बघू शकता समोर बिल्डिंग आहेत, इथे बिल्डिंग आहेत. पुणे शहरामध्ये फक्त मोजक्याच जागी झाडं आहेत. RFD प्रकल्पामुळे 10,000 झाडं तोडलेले आहेत प्रशासनाने, त्याचं उत्तर प्रशासनाकडे नाही. तर मी सर्वांना विनंती करतो की झाडे वाचवा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, गाड्यांचा वापर कमी करा जेणेकरून प्रदूषण होणार नाही. तर अशा ज्या मेसेजेस आहेत, हे मेसेजेस सर्वांना फॉरवर्ड करा. हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की सर्वांना फॉरवर्ड करा आणि पर्यावरणाचा बचाव करा. आणि तुम्हा सर्वांना पर्यावरणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी. आणि पर्यावरणपूरक वस्तू वापरा, प्लास्टिकला पर्याय आणा, अशा अनेक गोष्टी आहेत. तर सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो.